Okay. What is oxidation? Oxidation is nothing but corrosion. Addition of oxygen. ते नाही आपल्याला कन्सिडर करायचं. ऑक्सिजनचा काय संबंध नाही. आपल्याला कोण पाहिजे फक्त? Electron. Only electron. We are dealing with only electrons. Removing of electron. Electron. ठीक आहे. So my question is why anode surface area is large and cathode surface area is small? I have answer. Okay, go forward. Anode has larger area than that of cathode because the oxidation reaction only happen among the surface of anode. That is the oxidation is nothing but corrosion. If we have to increase the rate of mechanism of corrosion, then anode must be larger than that of cathode. Is it? Okay. See, we are studying. अजून different answer आहे का कुणाचा मुलांमध्ये? Either we want the corrosion in large proportion or we want the corrosion in low proportion. Large proportion. Why? If we consider the amount of corrosion more, then our metals will corrode more. It means it will decompose more. That we want or not? The decomposition of metal? Not madam. Okay, but we are examining, we are observing, we are studying the mechanism. So that's why we are having the amount of matter that is anode is in large proportion. Okay, for examining only. आपल्याला अभ्यास करतोय आपण त्याचा की मेकॅनिझम कसा होतोय. त्यामुळं सगळं जो करोजन आहे ते करोजन सगळं कोणावरती होते? या एनोड वरती होते. कॅथोडचा इथं काय संबंध आहे का? नाही. त्यामुळे कॅथोड पेक्षा आपण एनोडचा एरिया थोडा जास्त ठेवलाय. का जास्त ठेवलाय? तर एनोड वरती ऑक्सिडेशन होते आणि आपण त्याचा अजून अभ्यास करतोय. आपण मेकॅनिझम स्टडी करतोय म्हणजे करोजन कुठं होतंय, कसं होतंय आपल्याला हे पण करायचंय. त्यामुळे आपण एरिया तो लार्ज ठेवला. आता एनोडचा एरिया जर लार्ज असेल तर करोजन हे जास्त प्रमाणात होतं. जास्त प्रमाणात करोजन व्हायला लागलं की आपण ते व्यवस्थित स्टडी करू शकू किंवा आपल्याला व्यवस्थित एक्झामाइन करता यावं म्हणून आपण तो लार्ज ठेवलेला इन मेकॅनिझम ओनली. ठीक आहे. प्रिव्हेन्शन मध्ये आपण तो कमी ठेवतो. प्रिव्हेन्शनच्या पुढे असतील आपल्याला करोजन होऊ द्यायचं नसतंय. आपल्याला आपल्या मेटलचे पार्टचं डिकम्पोजिशन लगेच व्हावं किंवा लवकर व्हावं असं वाटत नसणार आहे. आपण प्रिव्हेंट करणार आहे त्याला करोजन पासून. पण आता सध्या आपण मेकॅनिझम स्टडी करतोय. मग स्टडीसाठी अंडर एक्झामिनेशन अंडर स्टडी आपल्याला काय करावं लागतं तर ते जिथं रिएक्शन होत आहेत तर ते त्याचा अभ्यास व्यवस्थित करता यावं म्हणून आपण एनोडचा एरिया काय ठेवलेला आहे? लार्ज ठेवला. गॉट इट? Yes, ma'am. ओके. मुलांना समजलं का? केशव आहे का? Yes. केशव समजलं आन्सर? एनोड वरती ऑक्सिडेशन जास्त होतं म्हणजेच इथं कोरोजन जास्त प्रमाणात होते आणि तेच आपण अभ्यास करतोय. त्याचाच आपण स्टडी करतोय. त्यासाठी आपण ते लार्ज प्रोपोर्शन मध्ये कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. ओके. समजलं? समर्थ उभं राहा. एनोडचा एरिया आपण लार्ज का ठेवलाय? आपल्याला कोरोजन जास्त का पाहिजे? आपण काय स्टडी करतोय याचा? मेकॅनिझम स्टडी करतो आहे की नाही? मेकॅनिझम स्टडी करतोय म्हणजे आपण त्याचा अभ्यास करतोय आपण की हे कसं होतंय मेकॅनिझम किंवा कोरोजन कसं होत असते हे आपण याचा अभ्यास करतोय. त्यामुळे आपल्याला स्टडीसाठी जास्त एरिया आपण कन्सिडर केला. ठीक आहे. हॅलो सुजित. हा मॅडम, आपण प्रॅक्टिकली कॅथोड का नाही घेऊ शकत कोरोजन साठी? कॅथोड वरती रिएक्शन झालीत का कोणत्या? नाही, पण आपण केले तर? आपण नाही करणार ना, ते मेटल करणार. आपण काय करणार त्याच्यात? हा, पण कॅथोड वर केलं तर काय रिझल्ट असतील? कॅथोड वरती कसं करणार? तुम्हाला कसं वाटतंय? बरं करायचं ठरवलं आपण, उद्या करूया. पण कसं करणार?
सांगा मला तुमच्याकडे मग काय आन्सर आहे त्याचं. एनोड वर होतोय मग कॅथोड वर का नाही असं. म्हणजे त्यावरचे रिएक्शन खाली लिहायच्या का? करायचे म्हणजे कशा? सरफेस उलटा केला तर सरफेस उलटा केला तर न उलटा करता पण करता येतील की. इथं पहा, इथंच लिहायच्या ह्या रिएक्शन चालतील का? हा चालेल आवाज का कमी येते मुलांच? चालेल की. चालते, हं. नक्की चालते ना? हो आता इथं पहा सुगंधी, हे व्यवस्थित कन्सेप्ट न समजून घेतल्यामुळं हे असं कन्फ्युज तुम्ही स्वतःला बी करताय आणि सगळ्यांना करताय. इकडे लक्ष द्या. इथं काय सांगितले ही लाईन वाचा तुम्हीच. रीड इट फर्स्ट. this type of corrosion usually occurs in acidic Sugandhi? environment. Yes. रीड. No. This type of corrosion usually occurs in acidic environment such as हा, industrial water and acidic solutions. फुल स्टॉप. बस फुल स्टॉप. सांगा मग काय काय सांगितलं तर तुम्ही काय वाचलं त्याचं मिनिंग मला समजावून सांगा आता. अशा प्रकारचे corrosion हे फक्त in presence of acidic environment मध्येच happen होऊ शकते. मग इथं होईल का हे खाली थर्डवर करू शकेल का आपण? But इथं कुठं acid कुठं काय कॅथोडला ऍसिडचा कॅथोडशी काय संबंध? हा सॉरी कळलं. कॅथोडचं काय? येस मॅडम क्लिअर झालं. हॅलो. येस हॅलो. हे कोरोजनचा मेकॅनिझम फक्त ऍसिडिक मीडियम मध्ये होते. आता या कॅथोड जो आहे तो सुजित सिडम, कॅथोड जो आहे तो ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? नाही. हॅलो. हॅलो. कॅथोड ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? नाही. कॅथोड वरती रिएक्शन होतील का? नाही. बट आपण जर उलटा केला त्याला म्हणजे जो डिस्प्लेस केला त्याची पोझिशन तर तो ऍसिड मध्ये येईल की. हा मग होतील का? बर ह्याला एनोड हा जो आहे ठीक आहे. हा हा. इथं ऍसिड दिला आपण ऍसिड, तर येस त्यावरती येस. कोणती रिएक्शन होणार? तो ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आयर्न, तर त्याची रिएक्शन कोणती असणार मग? रस्टिंग ना. ऑक्सिडेशन और रिडक्शन. टेल मी ओनली द ऑक्सिडेशन और रिडक्शन. कॅथोड हा ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला ठीक आहे. तर त्यावरती आता कोणती रिएक्शन होणार? तुम्ही म्हटलं ना कोणती तरी रिएक्शन त्यावरती केली तर कोणती करायची मग? ऑक्सिडेशनच ना. मग त्याची जर ऑक्सिडेशनची रिएक्शन झाली सुगंधी तर तो एनोड म्हणायचं का मग त्याला कॅथोड म्हणायचं परत? कॅथोड कसा होईल तो मग? एनोडच होणार. हा, येस मग क्लिअर्ड. ओके. कन्फ्युज झालेले. एवढं डिटेल त्याच्या बेसला खांदून त्याच्या मुळ्या काढण्याची काय गरज नाही. येस दॅट इज मॅडम. नॉट, मी का परवा सांगितलं ना, दॅट इज नॉट अवर मॅटर. ओके 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 अच्छा, मी मॅडम. एक 5-10 मिनिट. ओके येस मॅडम. ठीक आहे. कुठपर्यंत आलो होतो आपण? 2 रिएक्शन्स झालेल्या मॅडम. नाही पर्यंत झाले. हा. यू आर मिसिंग द लाईन्स ऑल. ठीक आहे. इथपर्यंत बाकीच्या मुलांना समजलं का? मुलं कन्फ्युज झाली सगळे, समजलेलं पण त्यांचं उडून गेलं वाटतं. समजलं का? येस मॅडम. ठीक आहे. 2-4 मुलांना समजते. मी त्यांना जेवढं अपेक्षित आहे त्यांच्या ब्रेन पर्यंत पोहोचते, पण सुगंधी परत मला डायव्हर्ट करत असते आणि दुसरीकडे घेऊन जाते मला. हे की नाही अर्चना? नाही मॅडम मी झाले ते. ज्ञानेश्वर इरकर आहे का? हो मॅडम आहे. समजलं ज्ञानेश्वर तुम्हाला? समजलं हायड्रोजन मॅम. इव्होल्युशन मेकॅनिझम. हा समजलं, पण पुढं पुढे ते काय काय तुमचं झालं मॅम ते त्याच्यामुळे काय कळालं नाही. ते तुम्ही ते ऐकतच जाऊ नका. ठीक आहे. ज्यावेळेस अर्चना मला डाऊट विचारत असतील त्यावेळेस त्यांनी बाकीच्यांनी कन्सिडर करत चालत जाऊ नका. मी जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. मी काय सांगितलं,
एवढं एक लक्षात ठेवा, हे आयर्नचा रॉड आहे, तो हार्श सरफेस असतो, त्यावरती खाचा असतात आणि एक सरफेस आपण ऍसिड मीडियम मध्ये डीप केलेला असतो, एक जो आहे तो आहे असा सॉलिड आहे, ठीक आहे, तो डीप वगैरे केलेला नाही. जो डीप केलाय त्याच्यावरती सगळ्या रिएक्शन होतात, ऑक्सिडेशनच्या रिडक्शन तिथंच घडतात आणि तिथंच तुमचं कोरोजन होतंय आणि तिथंच आपण कोरोजन स्टडी केलाय. हे खालच्या सरफेसचा काही एक संबंध नाही येत आणि इथंच तुमचं कोरोजन होतं ह्या सरफेसचा. त्याला आपण म्हणतो वेट कोरोजन. वेट कोरोजन मध्ये एक मेकॅनिझम बघितला की या सगळं होत असताना, हे सगळं कोरोजन होत असताना इथं हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, म्हणून याला हायड्रोजन इव्हॉल्युशन मेकॅनिझम म्हणायचं. आता हायड्रोजन गॅस इव्हॉल्व कोणत्या रिएक्शन मध्ये झाला आहे? रिडक्शन मध्ये. ऑक्सिडेशन कसं काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशनच ना. रेडॉक्स रिएक्शन. रिमूव्हल नाही म्हटलं मी, इव्हॉल्युशन म्हटलं. हायड्रोजन गॅस reduction. हा इव्हॉल्व कोणत्या रिएक्शन मध्ये झालाय? ऑक्सिडेशन मध्ये का रिडक्शन मध्ये? रिडक्शन मध्ये. ते सांगते मी, ठीक आहे. हायड्रोजन गॅस हा कोणत्या रिएक्शन मध्ये होतो? तर रिडक्शन रिएक्शन मध्ये इव्हॉल्व केला जातो. इव्हॉल्व होतो हायड्रोजन, म्हणून हायड्रोजन इव्हॉल्युशन मेकॅनिझम. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? येस मॅडम. Yes, ma'am. ठीक आहे. नाव टेक डाऊन फ्रॉम द वेट ऑब्लिक इमर्स्ड. इमर्स्ड का म्हणायचं त्याला? कारण की ऍसिड मध्ये असते. ऍसिड मध्ये इमर्स केला आपण, हा रॉड ऍसिड मध्ये इमर्स केला. किंवा इलेक्ट्रोकेमिकल. आता इलेक्ट्रोकेमिकल का म्हणायचं? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये कोणकोणत्या टाईपच्या रिएक्शन पाहिल्या तुम्ही? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑब्विसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजेच रेडॉक्स आहे, म्हणून त्याला इलेक्ट्रोकेमिकल पण म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे यामध्ये केमिकल आहे प्लस इलेक्ट्रिक रिएक्शन पण होतात. आता इलेक्ट्रिक रिएक्शन कोणत्या होतात? तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, गॉट इट? राईट डाऊन. बी वेट ऑब्लिक इमर्स्ड ऑब्लिक इलेक्ट्रोकेमिकल कोरोजन. Write down. This type of corrosion occurs where? This type of corrosion occurs where? First, a conducting liquid is in contact with metal. A conducting liquid is in contact with metal, or second, when two dissimilar metals or alloys. अभिजित कुठे? अभिजित, what is alloys? What is alloy? alloy टॉपिक आपण शिकलोय का? alloy टॉपिक आपण शिकलोय का नाही शिकलो? त्यामध्ये सांगितलंय का व्हॉट इज alloy? पाठीमाग समर्थ स्टँडअप. व्हॉट इज alloy शिकवलंय का मी? alloy टॉपिक शिकवलं ना? काय नाव आहे त्या टॉपिकचं? हा, सिरेमिक आहे की नाही? शेजारी. मग alloy कशाला म्हणायचं? कशाला सांगू शकता तुम्ही? काय सांगा, तुम्हाला जे सुचल ते तुम्ही काहीही बोलू शकता. पाठीमाग व्हॉट इज alloy? इकडे बघा, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता, कोर्स स्टडी करता फर्स्ट इयर, प्रत्येक जो सब्जेक्ट आहे त्यातला जो प्रत्येक टॉपिक आहे त्याचे जे नोट्स आहेत, एक ना एक शब्दाचं तुम्हाला मिनिंग माहिती असायला पाहिजे, तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि तरच तुम्हाला बोलता येतं. Can I say the definition of alloy? यू आर नॉट. फक्त या मुलांचे विचारते मी. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्हाला आन्सर आहे. ठीक आहे, हुशार मुलांनी हे छोटी छोटी आन्सर द्यायचे नाही. ते तुमच्यासाठी मी डिफरंट विचारत जाईन, जे तुमच्या ब्रेनला सुटेबल असतील ते. तुम्ही फॉर एक्झाम्पल समर्थ आहे, हे प्रथमेश आहे, केशव आहे, गोपाळ पण आले त्याच्यामध्ये. मॅडम
हा तुमचे पण एक कन्सेप्ट क्लिअर येतात. पुढं इकडं हा शिंगारे यश व्हॉट इज अलाय? ओके हा काय सांगितलं त्यांनी ते आन्सर तुम्ही ऐकायचं, ते मुलगा काय सांगतोय ते आणि ते परत समजून घेऊन मला सांगायचं परत. व्हॉट इज अलाय? बाकीच्या मुलांनी लिहा इथपर्यंत डायग्राम पर्यंत तोपर्यंत. परत एकदा सांगा मोठ्यांनी ऐकूया. मेटल नाही, आपण त्याला सबस्टन्स म्हणू शकतो किंवा मिक्सचर ऑफ ए 2 or 3 metals. Alloy is mixture of 2 or 3 metals. मी सांगते तसं तुम्हाला म्हणायचं सांगायचं. Alloy is nothing but mixture of 2 or 3 metals. 2 पेक्षा जास्त किती 10, 15, 20 पण असू शकतात त्यामध्ये. समजलं? अलॉय म्हणजे काय असतं? संमिश्र म्हणजे 2, 3, 4 मेटल्स मिळून बनवलेलं असं एक प्रोडक्ट असतं. उदाहरणार्थ आपल्या घरी पितळ आहे किंवा तांब्याची भांडी आहेत, ते सगळे अलॉयज असतात. अलॉयज म्हणजे 2, 3 मेटल्स मिक्स करून बनवलेला एखादा सबस्टन्स असतो. ठीक आहे. हा इंग्लिश मध्ये सांगायचं ते तुम्हाला. अलॉय इज ए मिक्सचर ऑफ 2 or 3 मेटल्स. म्हणजे कसं बनवलं जातं हे अलॉय? काय मिक्स करायचं? कोणते सबस्टन्स? मेटल्स ओनली मेटल, नॉट मेटल येत नाहीत, नॉन मेटल येत नाहीत किंवा प्लास्टिक, गॅसेस, लिक्विड येत नाहीत. फक्त काय? मेटल्स येत. सिट डाऊन. सबस्टन्स नाही, ओनली मेटल्स. अलॉय मध्ये फक्त मेटल्स असतात. मेटल्स ओनली. 4 चालतात का त्याच्यात? 4 किती पण असू शकतात. ठीक आहे. या डायग्राम पर्यंत कंप्लीट करा. नंतर पुढचा क्वेश्चन आता मुलींसाठी असेल. When 2 dissimilar metals or alloys are either immersed or dipped partially in a solution, this corrosion occurs due to existence of separate anodic and cathodic areas, okay, between which current flows. At anodic areas, oxidation takes place and they get corroded, while at cathode, either H2 gas is evolved or oxygen is absorbed, depending on nature of corrosive environment. आज कोणता पेपर आहे तुमचा? मॅथचा. M1 आणि उद्या BCME. ओके. UT3 चं टाइम टेबल मिळालं ना तुम्हाला? येस. Yes ma'am. पहिला पेपर किती तारखेला आहे? 15. 15 का 20? 20 तारखेला मॅम. 15ला फक्त UHV आणि नंतर UT थर्ड चालू. 21 ला. 21 ना?
21 ला कोणता पेपर आहे पहिला? M1. UT 3 झाले की तुमच्या सगळ्या एक्झाम इंटरनल संपतात. 24 ला आहे केमिस्ट्रीचा. केमिस्ट्रीचा 24 ला का? 24. EPEC 24 ला. 5 to 6. परत तुझं- एक तुमचे प्रिलिम एक असते, प्री सेमिस्टर एक्झाम म्हणून एक असते, होल सिलेबस वरती असते. सेमिस्टरच्या अगोदर तुमचे होल 8 टॉपिक वरती एक प्री सेमिस्टर म्हणून असते. तर सगळे असते जसं तुमचा सेमिस्टरचा पेपर असेल त्या टाइप मध्ये एक क्वेश्चन होऊन जाते त्याच्या अगोदर तुमचे. ठीक आहे. हा प्रथमेश, तुम्ही काय बोलत होता? UT ला काय सिलेबस आहे? UT3 ला केमिस्ट्रीचा. हा, युटीला आपण कोरोजनच्या अगोदर कोणतं घेतलंय? पॉलिमर घेतलंय ना आपण MCQ मध्ये का नाही? नाही घेतलं. पॉलिमर ठेवूया आपण. ठीक आहे. युटी साठी मी अजून सांगते, मॅडमला विचारून सांगते. फिक्स. आज आम्ही डिस्कस नाही केलं तर पण सांगतो. आज मी मेसेज करते तुम्हाला ग्रुपला. येस मॅम. डायग्राम पण काढा, व्यवस्थित काढायच्या डायग्राम. Is it all? No, ma'am. कुठपर्यंत आलंय? Diagram करत. डायग्राम पेन्सिलने काढायची. Hello, madam. हा बोला. Assignment number 4 काय असणार आहे? हा, असाइनमेंट देते मी तुम्हाला. प्रत्येक टॉपिकची देते. कुठपर्यंत दिलेत आपण असाइनमेंट? 3 दिलेत का? 3. बरं देते. प्रत्येक टॉपिकला असाइनमेंट असते. सगळे देऊन टाकते सगळ्या टॉपिकच्या आज. ओके. मॅडम तुम्हाला वेळ मिळाला तर पॉलिमर्स आणि या चॅप्टरचे MCQ शेअर करा. पॉलिमरचे हो MCQ राहिले. ठीक आहे ना. तुम्ही डायग्राम काढा तोपर्यंत मी शेअर करते. आहे माझ्याकडे काय टीचिंग डायरी दिले मी दुसऱ्या डिव्हिजनला. ते कॉपी पेस्ट करते लिंक. डिव्हिजन ए ला दिले. MCQ राहिलेत ना पॉलिमरचे? हा. ओके. आणि
केलेत पहा शेअर MCQ. ठीक आहे, पॉलिमर आणि कोरोजनचे. झाली का डायग्राम? झाली? येस मॅम. झाली का यश? डायग्राम कंप्लीट झाली? डायग्राम काढली का? काढा लवकर, फास्ट. पाठीमाग प्रवीण, डायग्राम काढून झाली तुमची? अजून किती वेळ लागेल? 2 मिनिट. 2 मिनिटात होईल का? डायग्रामला जागा सोडा. नंतर कंप्लीट करा. मुलींचं झालं? मुलींना उठवलं नव्हतं त्यामुळे मुलींचं झालं आहे की नाही? मुलांना उठवल्यामुळे त्यांचं राहिलं माग. आता मुलींना उठवूया, नेक्स्ट क्वेश्चन असेल तर. ऑनलाईनच्या मुलांचं झालं सगळ्यांचं? येस मॅम. Yes. ओके. नेक्स्ट ते खाली लिहा. कन्सिडर द आयर्न मेटल. Consider the iron metal, full stop. Its surface is not perfectly uniform. Its surface is not perfectly uniform and homogeneous. Its surface is not perfectly uniform and homogeneous. Hence, due to such inhomogeneous surface, certain parts acts as a cathode and other as anode. मग कोरोजन जास्त प्रमाणात होत नाही. बॉडी जर युनिफॉर्म असेल, प्लेन, जर त्याचा सरफेस स्मूथ असेल एकदम, तर कोरोजन एवढं पाहायला मिळत नाही. मग आपण घेताना असं घेतलंय की हार्श सरफेस असेल असा, कारण आपल्याला स्टडी करायचं, त्यासाठी आपल्याला पाहायचे. जर आपण कमीत कमी ज्याचं कोरोजन होतंय ते जर असं घेतलं स्मूथ सरफेस, तर मग आपल्याला एक्झामाइन करता येणार नाही की कसं होतंय किंवा काय. त्यासाठी आपण घेताना हार्श सरफेस घेतला. नलोडे आहेत का? सौरभ नलोडे, हॅलो. येस मॅम. एवढे उशिरा का जॉईन केलं लेक्चर? मोबाईल चार्जिंग नव्हती मॅडम, लाईट गेली. आणि पहिलं लेक्चर केलंय का? एकचं पहिले लेक्चर केले. 1 ते 2 ला होतं. होत. हॉस्टेलला कधी येणार आहे तुम्ही? ये ना मॅडम, सोमवारी. हम्म. डिस्कशन केलं का पप्पांसोबत? केले. ठीक आहे. नेक्स्ट कुठपर्यंत लिहिलं तुम्ही? इट्स ठीक आहे. हेन्स ड्यू टू such inhomogeneous surface, certain parts acts as a cathode and other act as a anode. Next, suppose iron metal has a continue with this last line here. Large area whereas cathodes are of small areas. Okay. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज माहितीये का सगळ्यांना मुलींमध्ये? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज माहितीये का नगमा तुम्हाला? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज माहित नाही? इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक होते की तुम्हाला 12th ला? मग त्यामध्ये होती का? होतं ना? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इट इज डिफरंट. 1s 2p ते म्हणतात ते डिफरंट. एस ब्लॉक पी ब्लॉक मध्ये होतं. पुढं
इलेक्ट्रोकेमिकल सिरीज माहित नाही, 12th केमिस्ट्रीचे बुक्स घेऊन आला का? सर्च करायचं, त्यावर अभ्यास करायचा आणि उद्या लिहून आणायचे का पानं. व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिकल सिरीज? तुम्हाला माहितीये का संध्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज? त्यावरती अभ्यास करायचा, सर्च करायचं गुगलवरती आणि उद्या त्याचा आन्सर सांगायचं मला. झालं, लिहून झालं का इथपर्यंत स्मॉल एरिया? हे कम्प्लीट करा, मग मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज बद्दल सांगते. दिस इज द हो कम्प्लीट आहे, ते चेक करून घ्या. इथे ठेवा, मी चेक करते तोपर्यंत. तुम्ही लिहिता तोपर्यंत मी तुमची नोटबुक चेक करून देते. अरे पेन नाही की, नोटबुक ठेवा इथं, मी चेक करते. आहे ठीक आहे, गॉट इट. ठीक आहे, ठेवा, मी पाहते. डायग्राम इनकम्प्लीट आहे की आयन एक्सचेंजची? सगळे डायग्राम कम्प्लीट करा. याचं नाव लिहा, हे कोणता आहे, एनायन आहे का कॅटायन आहे, परत याला नाव द्या, कॅटायन एनायन. कोणता एक्सचेंजर आहे तो पहा, त्याचं नाव काय पहा. ह्याच्या खाली ह्याला नाव द्यायचं पेन्सिलनेच. स्प्रे एरिएटर, डिफ्युजन एरिएटर, जे नाव असेल ते इथं. एवढंच आहे का? लहान दिसते की वॉटर? इथलं काहीतरी मिसिंग आहे, पहा बरं. नाही तुम्ही चेक करा. तसं इथं एक राहिले बहुतेक डायग्राम एक्स्ट्रीमला. फ्लुइड फिल्मला आहे की डायग्राम का नाही? इथे एक डायग्राम आहे कोणती तरी बहुतेक. स्पेलिंग चुकलं. तुम्ही बसनेच येते ना रोज? छान. परदेशी संध्या आहे का? संध्या इथं तुमच्याकडे आहे का त्यांचा नंबर? ठीक, ग्रुप मध्ये किंवा ते बोलतील तुम्हाला. त्यांना सांगितलं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. फ्युअल स्पेलिंग बरोबर. ठीक. फ्युअल वरती जे प्रॉब्लेम आलेले बॉयज कॅलोरीमीटर वर बॉम्ब कॅलोरीमीटर सोडवले का? केले ना? ते थेरीला विचारले जातात सेमिस्टरला. सोपे होते जे आपण असेच असतात आणि एक्झामला पण असेच असतात. तिथे काय राहिलं? कम्प्लीट करा. इथपर्यंत चेक करते मी. ओके. 11th मार्च. ओके, झालं का? लिहून झालं इथपर्यंत? Yes, ma'am. ओके. ठीक आहे, राधा मी करते चेक.
मॅडम ह्याच्यामध्ये हाफ रिएक्शन होते. हा, आठवलं का आता? दिसते का हे? का झूम करू? पहिलंच बरं दिसत होतं. ठीक आहे, दिसते तुम्हाला? येस मॅम. दिस इज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणतो आपण याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये हाफ रिएक्शन्स असतात. हाफ रिएक्शन कोणती कन्सिडर करतो आपण? ऑक्सिडेशनची कन्सिडर करतो का रिडक्शनची? कोणती दिसते इथे रिएक्शन तुम्हाला? रिडक्शन. रिडक्शन आहे की नाही? इथं रिडक्शनची रिएक्शन. आता आपण काय सांगितलं मगाशी की हायड्रोजनच्या वरती जे आहेत, कुठे हायड्रोजन? इथंच आहे ना? हे हायड्रोजनच आहे ना? 18 नंबर. 18. ठीक आहे. आता हो, हायड्रोजनच्या मॅडम. हायड्रोजनच्या वरती जे असतील त्यांचं ऍसिडिक मिडियमने कोरोजन होते म्हणून आपण सांगितलं मगाशी. ठीक आहे. आता याच्या वरती जे आहेत त्यांचं कोरोजन होत असते. आपण यामध्ये आपल्या मेटलला, आयर्न मेटलला कॉपरची एक स्ट्रीप बसवलेली होती. कॉपर किती नंबरला येतं बघा? 16. आणि आपला आयर्न किती नंबरला आहे? आयर्न 11. आता आयर्नचं रिडक्शन पोटेन्शियल पहा किती आहे? प्लस 0.771. प्लस आहे ना ते? Yes, आणि कॉपरचं किती आहे? 0.153. मग मला सांगा, ऑक्सिडेशन कॉपरचं जास्त होतं का ह्याचं जास्त होईल? रिडक्शन सांगा आधी. आधी रिडक्शन सांगा, नंतर ऑक्सिडेशन सांगा. रिडक्शन कॉपरचं जास्त प्रमाणात होते का आयर्नचं जास्त प्रमाणात रिडक्शन? आयर्नचं आयर्नचं रिडक्शन जास्त. जास्त. रिडक्शन हाफ रिएक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. हा जो असेल तो रिड्युसिंग एजंट असेल आणि इकडचा कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता हायड्रोजन बघा तुमचा कुठे आहे? 18 नंबर इथं. ठीक आहे. हा कोण असेल? ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ठीक आहे. आणि रिड्युसिंग एजंट कोण आहे? H2. आता H2 जो आहे त्याचं तुम्ही काय सांगितलं की त्याचं रिडक्शन जास्त होते. आता H2 हा H+ रिडक्शन जास्त होत असतं. H+ म्हणजे त्याच्या अपोजिट असतं. म्हणजे H2 गॅसचं किंवा H2चं ऑक्सिडेशन जास्त होत असतं. रिडक्शन कोणाचं जास्त होतंय इथं? H+चं, H2चं नाही. H+चं काय होतंय? जास्त. म्हणजे H+ जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात कॅच करतील दॅन द कॉपर, है की नाही? म्हणून आपण कॉपरची स्ट्रीप बसवली. कॉपरचीच का बसवले? तर कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल हे हायड्रोजन पेक्षा कसं आहे? कमी आहे. म्हणजे कॉपर आणि हायड्रोजन या दोघांमध्ये जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन कोण गेन करतो किंवा कोण ऍब्सॉर्ब करून घेईल? तर हायड्रोजन. कॉपर नाही करणार. म्हणून आपण तिथं फक्त स्पर्धा, कॉम्पिटिशन साठी तो कॉपर तिथं काय केलेला असतो? अटॅच केलेला असतो. तो फक्त रोल असतो की तो काय करतो? हायड्रोजनला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतो. ठीक आहे, तेवढाच रोल आहे त्याच्यामध्ये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं. त्यामुळे आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये आलो. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये आल्यामुळं मुलांना समजलं ऍटलिस्ट की इलेक्ट्रोकेमिकल सिरीज कशी असते किंवा काय. तुम्ही 12th कसा अभ्यास केला ते तुम्हाला ठाऊक आता. काही विचारा, तुम्हाला 12th मधील काय माहिती नसते. हा होती, पण आता काय काय मुलांना आठवत नाही. कोरोनामुळे विसरून गेले ते. ऑनलाईन होतं 12th. मग आता मी पण ऑनलाईनच घेते, थोडीच ऑफलाईन चालू आहे. म्हणून तर ऑफलाईन आल्यावर विसरतात सगळे. ऑनलाईनची सवय. मग तुम्हाला ऑफलाईन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही. बरोबर आहे का गोपाळ? हा मॅडम, यायला पाहिजे ना. यायला पाहिजे. कधी? परीक्षा झाल्यावर. परीक्षा तुम्हाला ऑफलाईन द्यायची, लक्षात ठेवा गोपाळ. अवघड आहे.
तुमची एक्झाम ऑफलाईन असणार आहे. फर्स्ट सेम हो. पॉलिमरचे कम्प्लीट आहेत का नोट्स? कुठपर्यंत लिहिले तुम्ही? जेवढं आपण आज एक्सप्लेन केले तेवढं कम्प्लीट झालं का लिहून? Yes, ma'am. एक मिनिट हा. हायड्रोजन इव्होल्युशनचा. ठीक आहे, हायड्रोजन इव्होल्युशन झालं. ओके, ठीक आहे, इथपर्यंत चेक करते मी. Next, second method is the second mechanism for the weight corrosion is oxygen absorption method किंवा oxygen absorption mechanism. ठीक आहे, तर यामध्ये काय होतं, ऑक्सिजन अब्सॉर्ब केलं जातं, ठीक आहे. त्यामध्ये लिहिले ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मीन्स त्यामध्ये ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला जात असणार आहे. जसं हायड्रोजन इव्होल्युशन मध्ये हायड्रोजन इव्हॉल्व होत होता. See, in this type of corrosion, by this mechanism proceeds in alkaline or neutral environment. तुमचा हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम कोणत्या मीडियम मध्ये परफॉर्म झालेला? मुलींमध्ये ऍसिडिक. ठीक आहे, आता ऑक्सिजन आहे तो कसा असेल, त्याच्या अपोजिट बेसिक मीडियम. ठीक आहे, किंवा अल्कलाइन किंवा न्यूट्रल मध्ये पण कॅरिड आउट होते. अल्कलाइन किंवा बेसिक किंवा न्यूट्रल या तीन मध्ये काय डिफरन्स आहे? अल्कलाइन, बेसिक अँड न्यूट्रल. कारण डे निकिता D0 नाही. Yes, ma'am. What is the difference between the alkaline, basic and neutral medium? काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? अल्कलाइन मीन्स व्हॉट? यश, अल्कलाइन मीन्स मुलींमध्ये कल्याणी, अल्कलाइन मीन्स व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अल्कलाइन, बेसिक अँड न्यूट्रल? ऍसिडिक कळालंय का तुम्हाला? ऍसिडिक बद्दल सांगा. ऍसिडिक मीडियम म्हणजे कसं असतं किंवा काय असतं आपण आता पाहिले हायड्रोजन इव्होल्युशन मध्ये. हा, कोणते? फॉर एक्झाम्पल कोणतं? H+ आयन्स असतात ऍसिडिक मध्ये. एखादी एक्झाम्पल सांगा ऍसिडचं. ऍसिडिक मीडियम काय फरक आहे आणि बेसिक मीडियम मध्ये? ऍसिडिकचं सांगा. आता एक्सप्लेन केले, एक तास त्याच्यावरच घालवलं आपण. ऍसिडिक मीडियम म्हणजे काय असतं? कशाला म्हणायचं ऍसिड? ऍसिडचे एक्झाम्पल सांगा एक. यश, इथं ऍसिडिक मीडियम मध्ये काय झालं होतं? कोणते आयन्स होते? लिहून घेतले का आता हायड्रोजन इव्होल्युशनचं? बघा त्याच्यामध्ये त्या डायग्राम मध्ये आहेत बघा. ऍसिडिक मीडियम लिहिले आणि तिथं आयन्स आहेत. बेसिक सांगायचे तुम्ही. बेसिक मीन्स व्हॉट किंवा अल्कलाइन मीन्स व्हॉट? इकडे नोटबुक घेऊन यश, इथं बसा. नोटबुक घेऊन या इथं, मी सांगते तुम्हाला. इथे येऊन बसा, मी डायग्राम मध्ये दाखवते तुम्हाला. चला, डायग्राम काढली का? डायग्राम काढली? ब्रीथ आहे इथं बघून सांगा. सांगा ह्या ऍसिडिक मीडियम मध्ये काय तिथे बघून सांगा. तिथे दिसते का? हा, आयन्स असतात. ओके, अल्कलाइन अँड बेसिक यामध्ये काय डिफरन्स आहे? अल्कलाइन मध्ये अल्कलाइन अँड बेसिक, अल्कलाइन मध्ये
अल्कलाईन मध्ये हा अल्कलाईनच. गॉट इट. हा सांगा यश. ऍसिडिक मीडियम मध्ये काय येतं? हा पहा हे डॉट 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 जे दाखवले तो ऍसिडिक मीडियम आहे. त्याच्यामध्ये हे कुठले आयन्स दिसतात? H प्लस. लक्षात ठेवायचं ऍसिड मध्ये H प्लस असतात, बेस मध्ये OH मायनस असतात. सांगा मला आता ऍसिड मध्ये आणि बेस मध्ये. ऍसिड म्हणजे ऍसिड आहे म्हणजे H प्लस आहे आणि बेस म्हणजेच अल्कलाईन आहे. अल्कलाईन म्हणजेच बेस आहे. दोन्ही एकच आहेत आणि त्या दोघांमध्ये OH मायनस असतात. सांगा आता. उलट झालं. अल्कलाईन मध्ये हा आणि बेसिक मध्ये. अल्कलाईन बेसिक वेगळं आहे का एकच आहे? एकच आहे. मग दोघांमध्ये कोण असतं? OH मायनस आयन्स प्रेझेंट असतात आणि ऍसिड मध्ये H प्लस असतं. समजलं? ऍसिडचे एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल HCl आणि बेसचे एक्झाम्पल NaOH. अल्कलाईनचे एक्झाम्पल तेच का वेगळे येईल? कोणतं? HCl. नक्की का? बेस मी सांगते. आता मी एक एक्झाम्पल सांगते. NaOH हे बेस आहे. मग मला सांगा तो अल्कलाईन आहे का ऍसिडिक आहे? अल्कलाईन. कारण की बेस म्हणजेच काय? अल्कली. बेसलाच काय म्हणायचं? अल्कली. समजलं? आता KOH. KOH हा अल्कलाईन आहे. मग तो ऍसिड आहे का बेस आहे? बेस. ठीक आहे जा. ठीक आहे. बाकीच्या मुलांना समजलं? येस मॅडम. ठीक आहे. अल्कलाईन मीन्स बेसिक मीडियम अँड हॅलो मॅडम. हा बोला. अल्कली म्हणजे असे बेस जे पाण्यात डिझॉल्व्ह होतात ना? अल्कली मध्ये OH मायनस प्रोड्यूस करतात. हा अल्कली मध्ये काय विचारला प्रश्न? नाही, बेस जे पाण्यात डिझॉल्व्ह होतात त्यांनाच अल्कली म्हणतात ना? पानं म्हणजे पाणी, वॉटर. वॉटर अल्कली. हा मध्ये होते. काय म्हणते त्यांनी? देतात. हा गोपाळ सांगा तुम्ही. तुमचं मला समजतं लगेच. ट्रेनिंग तुमचं माझं सेमच आहे. वॉटर मध्ये OH मायनस देतात ते. हो राईट राईट. बेस जे असतात ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर OH मायनस देतात किंवा रिलीज करतात कारण की त्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि ऍसिड काय करतात तर H प्लस देतात. हे कुणाच्या थेरीनुसार? आरेनियसच्या थेरीनुसार. आरेनियस थेरीन 90% केमिकल, 99% म्हणता येईल. त्याला फक्त 1-2च केमिकल ऑप्शन हे एक्सेप्शनल आहेत. अमोनिया आहे. अमोनिया हा ऍसिड आहे का बेस आहे? अमोनिया बेस आहे. बेस आहे ना. हा तर तो अमोनिया बेसिक इन नेचर आहे पण तो OH मायनस देत नाहीत. मग त्यासाठी आरेनियसची थेरी तिथं फेल पडली किंवा फेल झाली आणि तिथं मग तुमची लॉरी ब्रॉन्स्टेड किंवा लेविस थेरी तिथं आहे. पा तुम्हाला झाले बहुतेक 12th आहे की नाही? येस मॅडम. फर्स्ट टॉपिंग मध्येच आहे. ओके. वाचून या मग उद्या आपण त्यावरती डिस्कशन करू. चालेल सुगंधी? नाही मॅम, माझ्या लक्षात आहे. वाचून या म्हटलं की उद्या आपण डिस्कस करू. बर चालेल. ठीक आहे. ठीक आहे. ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. विल स्टॉप हिअर नाव.